हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेताना असा प्रश्न नेहमीच पडतो की सम इन्शुर्ड किती असायला हवी. तर सम इन्शुर्ड किती असायला हवी ह्याच्याविषयीचे क्रायटेरिया आपण आता डिस्कस करणार आहोत. सगळ्यात पहिला क्रायटेरिया आहे तुमची प्रीमियम पेमेंट कॅपॅसिटी. हेल्थ इन्शुरन्स आता बऱ्यापैकी स्वस्त झालेलं आहे, कारण आता त्याच्यावरती GST नाही आहे. पण तरीसुद्धा त्याचं प्रीमियम भरण्याची ही प्रत्येकाची कॅपॅसिटी वेगवेगळी असते. तर तुमची आर्थिक कॅपॅसिटी काय आहे, तुमची प्रीमियम पेमेंट कॅपॅसिटी काय आहे, त्याच्यावरती तुम्ही तुमचं सबमिशन काय असेल ते ठरवू शकता. दुसरं, तुमचं एज काय आहे. जर तुम्ही खूप तरुण वयात हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेतली तर तुमच्याकडे बऱ्यापैकी लाईफ स्पॅन असतो, त्यामुळे तुम्ही दरवर्षी थोडं करत सबमिशन वाढवू शकतात. पण जर तुम्ही उशिरा पॉलिसी घेतली वयाच्या 40 नंतर, तर अशावेळी बरेचदा आपल्याला लाईफस्टाईल डिसीजेस असतात किंवा होण्याचे चान्सेस असतात, किंवा आपली इम्युनिटी लेवल हळूहळू कमी होत चाललेली असते. त्यामुळे अशावेळी मग कमी सम इन्शुर्ड घेण्यात काहीच अर्थ नसतो. तर जेव्हा तुम्ही लहान वयात पॉलिसी घेणार तर कमी सम इन्शुर्ड घेतली तरी चालते, पण जेव्हा जास्त वयात पॉलिसी घेणार असाल तेव्हा सम इन्शुर्ड ही नेहमी जास्त असायला हवी. तिसरं, फॅमिली साईज. ही बऱ्याच हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये फॅमिलीची डेफिनेशन ही खूप वास्ट आहे. कुटुंबाची व्याख्या ही खूप विस्तृत केलेली आहे. म्हणजे मग त्याच्यामध्ये इन्शुर्ड येतो, त्याची बायको येते, त्यांची मुलं येतात, त्याचे आईवडील येतात, सासू सासरे येतात, त्यांची भावंडं येतात. आता एवढ्या सगळ्या फॅमिली साईजला कवर घेणारी करणारी जर तुम्ही एखादी फॅमिली फ्लोटर पॉलिसी घेतली, तर जेवढे फॅमिली मेंबर जास्त तेवढी सम इन्शुर्ड जास्त असायला हवी, हो की नाही. जर तुम्ही थोडीफार सम इन्शुर्ड घेतली आणि जर देव न करो एखादी व्यक्ती आजारी पडली आणि ती सगळी सम इन्शुर्ड त्या व्यक्तीकरता वापरली गेली, तर पॉलिसीच्या उर्वरित काळाकरता उर्वरित मेंबर ह्यांना पॉलिसीचं संरक्षण राहणार नाही. म्हणून त्या फॅमिली साईज म्हणजे नंबर ऑफ फॅमिली मेंबर्स नाही, तर फॅमिली कॉन्स्टिट्युएंट्स म्हणजे कुटुंबात काय काय घटक आहेत ते सुद्धा महत्त्वाचं असतं. मग आता नवरा बायको नॉर्मली कवर असतात, तर नवरा बायको आणि मुलं हे साधारण तरुण असतात, त्यामुळे त्यांची आजारी पडण्याची शक्यता तशी बऱ्यापैकी कमी असते. पण त्याच फॅमिलीमध्ये जर आई-वडील असतील, हो ना, त्या नवरा बायकोंचे, आणि सासू-सासरे असतील की जे 60 अँड अबव्ह असतील, तर अशावेळी नक्कीच सम इन्शुर्ड तुमची जास्त असली पाहिजे. कारण वयस्कर लोकांची इम्युनिटी लेवल कमी झालेली असते. त्यांच्या त्यांच्या वयाच्या फॅक्टरमुळे ते आजारी पडण्याचे चान्सेस पण जास्त असतात. तसंच ती जी नवरा बायको आहेत, आपला इन्शुरर, त्याची बायको, हो ना, आणि त्यांची मुलं, ह्यांच्यातलं वयातलं डिफरन्ससुद्धा समजून घेणं गरजेचं असतं. आताच एका व्यक्तीला मी सम इन्शुर्ड काय असायला हवी ते गाईड केलं, तर त्याच्यामध्ये त्यांचं फॅमिलीचे घटक असे होते की ती व्यक्ती स्वतः वयवर्ष 57, वाईची बायको वयवर्ष 55, त्यांची आई वयवर्ष 79 आणि त्यांची 2 लहान मुलं, आणि त्यांची सम इन्शुर्ड त्या मानाने कमी होती. तर मी त्यांना सांगितलं की बघा, तुमची आई वयवर्ष 79 आहे, म्हणजे आत्ता ह्या वयात ज्या त्या आहेत तर त्यांच्या आजारी पडण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे तुमची हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी जास्तच असायला हवी. दुसरं म्हणजे तुमचं स्वतःचं वयसुद्धा फार तरुण नाही आहात तुम्ही. तुम्ही 57 इयर्सचे आहात, म्हणजे अजून 3 वर्षांनी तुम्ही सिनियर सिटिझन होणार. त्यामुळे तुम्हालासुद्धा तुमची हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी जास्त सम इन्शुर्डची असणं गरजेचं आहे. आणि त्यांची मुलं वयाने फार लहान होती, म्हणजे 14 आणि 16 अशा वयोगटातली त्यांची मुलं होती. तर मी त्यांना तेच सांगितलं की तुम्ही 3 वर्षांनी रिटायर्ड होणार, हो की नाही, पण तुमच्या मुलांना अजून शिकून कमवायला लागेपर्यंत कमीत कमी 8 ते 10 वर्षाचा स्पॅन जाईल, हो की नाही. मग तोपर्यंत तरी तुम्ही तुमच्या मुलांकडनं काही अपेक्षा करू शकणार नाही ना, की बाबा ते स्वतंत्र एखादी पॉलिसी काढतील स्वतःसाठी किंवा तुमच्या पॉलिसीचं प्रीमियम भरतील, हो की नाही. तर अजून जवळजवळ 8 ते 10 वर्ष हे तुम्हाला तुमच्या स्वतःच्या हेल्थ प्लॅनची काळजी घ्यायची आहे. तर एकूणच त्यांच्या फॅमिलीची साईजपेक्षा इथे महत्त्वाचं आहे त्यांच्या फॅमिलीमधले जे घटक आहे, त्यांची वय आणि त्यांचं स्वतःचं वय याच्यातलं फरक, याच्यातलं अंतर. तर मग रिस्टोरेशन फॅसिलिटी, बऱ्याच इन्शुरन्स कंपनी सम इन्शुर्ड रिस्टोरेशन फॅसिलिटी देतात. म्हणजे समजा तुमची 25 लाख सम इन्शुर्ड असेल आणि एखादा कुटुंबातला घटक आजारी पडल्यामुळे हॉस्पिटलाइज झाला आणि 5 लाख त्यातले वापरले गेले, हो की नाही. तर मग किती तुमची सम इन्शुर्ड बॅलन्स पॉलिसी कालावधीकरता शिल्लक आहे, ती फक्त 20 लाख. पण अशावेळी इन्शुरन्स कंपनी काही मिनिमम प्रीमियम आकारतात आणि तुम्हाला ती सम इन्शुर्ड परत 25 लाख म्हणजे रिस्टोअर करायची परमिशन देतात. तर अशा प्रकारे जर तुमच्या पॉलिसीमध्ये सम इन्शुर्ड रिस्टोअर करायची फॅसिलिटी असेल, तर हा पण एक महत्त्वाचा घटक आहे, जे तुम्ही सम इन्शुर्ड काय असायला हवं ते
ठरवताना अशा प्रकारची रिस्टोरेशन फॅसिलिटी देताना मिनिमम सम इन्शुर्ड कंपल्सरी असते. समजा 25 लाख सम इन्शुर्ड असेल तरच रिस्टोरेशन फॅसिलिटी अवेलेबल आहे, त्याच्यापेक्षा कमी असेल तर नाही. तर असं काही असेल तर ती मिनिमम 25 लाखची सम इन्शुर्ड तुम्हाला घ्यावीच लागते. असं वाटतं की हे जे सगळे मुद्दे आहेत ह्याच्यावरनं तुम्हाला नक्कीच कळलं असेल की हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये आपली सम इन्शुर्ड काय असायला हवी. याच्या व्यतिरिक्त पण तुम्हाला काही मार्गदर्शन हवं असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका. धन्यवाद.